नमस्कार. कधी असा विचार केलाय का की धरणात जो गाळ साचतो तोच आपल्या शेतीसाठी एक वरदान ठरू शकतो? हो, हे खरं आहे. आणि आज आपण सरकारच्या एका अशाच योजनेबद्दल बोलणार आहोत जी हे सगळं शक्य करते. तर मग एक साधा प्रश्न विचारूया. धरणात जो गाळ साचतो त्याचा आणि आपल्या शेतातल्या मातीचा काय संबंध असू शकतो? म्हणजे ऐकायला थोडं वेगळं वाटतं नाही का? चला तर मग हेच कनेक्शन नक्की काय आहे ते बघूया. चला आपण या योजनेच्या अगदी मुळाशी जाऊया, समजून घेऊया की ही योजना नेमकी आहे तरी काय आणि ती काम कशी करते. सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी ही आहे की गाळमुक्त धरणं, गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे ना, ती आता सरकारने कायमस्वरूपी केली आहे. म्हणजे आता या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कायम मिळत राहणार आहे. ही योजना काम कशी करते? एकदम सोपा आहे. 3 पायऱ्यांमध्ये. सगळ्यात आधी धरणातून गाळ काढला जातो. मग हाच पौष्टिक गाळ शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवला जातो. आणि असा परिणाम जमिनीचा कस नैसर्गिकरित्या वाढतो. म्हणजे रासायनिक खतांवरचा खर्च वाचलाच म्हणून समजा. आता येऊया त्या मुद्द्यावर जो सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो, तो म्हणजे पैसा. या कामासाठी सरकारकडून आर्थिक मदत कशी मिळणार आहे, चला ते पाहूया. हो, तर इथे फक्त मोफत गाळ मिळतोय असं नाहीये. सरकार हा गाळ शेतात नेण्यासाठी आणि पसरवण्यासाठी थेट आर्थिक मदत म्हणजे सबसिडी सुद्धा देणार आहे. बघा, म्हणजे फायदा दुहेरी आहे. आणि हो, सरकार या योजनेवर किती खर्च करतंय हा आकडा ऐकून तर आश्चर्य वाटेल. तब्बल 20,22,00,000 रुपये. हो, बरोबर ऐकलं. 20,22,00,000 रुपये यासाठी मंजूर झाले आहेत. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणावर हे काम होणार आहे. बरं, मग हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात कसे? याची जी पद्धत आहे ना, ती एकदम पारदर्शक ठेवली आहे. बघा, निधी थेट ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांना मिळतो. पण थांबा, पैसे लगेच नाही मिळत. आधी अवनी ॲप नावाच्या मोबाईल ॲपवर केलेल्या कामाची नोंद करावी लागते, फोटो टाकावे लागतात, मग सगळी पडताळणी होते आणि त्यानंतरच पैसे दिले जातात. म्हणजे काय की यात कोणताही गैरप्रकार व्हायला वावच नाही. अर्थात कुठल्याही सरकारी योजनेसारखंच याचा लाभ घेण्यासाठी काही नियम आहेत. चला, हे नियम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे काही अडचण येणार नाही. ही योजना यशस्वीपणे आणि योग्य प्रकारे राबवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम बनवले गेले आहेत. चला, एक एक करून ते पाहूया. पहिला नियम एकदम सरळ आहे. किती गाळ काढला याचं व्यवस्थित मोजमाप करायचं आणि त्याचे फोटो काढणं बंधनकारक आहे. याने कामात पारदर्शकता टिकून राहते. दुसरा नियम आहे तंत्रज्ञानाशी संबंधित. काम नक्की कुठे झालंय हे सॅटेलाईटच्या मदतीने नोंदवावं लागतं. यालाच जिओ टॅगिंग असं म्हणतात. म्हणजे कामाची जागा पक्की नोंदवली जाते. तिसरा नियम आहे परवानगीचा. या सगळ्या कामांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळवणं आवश्यक आहे, जेणेकरून सगळं काही नियमात बसेल. चौथा नियम पैशांशी संबंधित आहे. जेवढं काम झालं आहे बरोबर तेवढेच पैसे मिळतील. मंजूर झालेल्या रकमेपेक्षा 1 रुपयाही जास्त दिला जाणार नाही. आणि शेवटचा 5वा नियम प्रामाणिकपणाचा. जर काम पूर्ण झाल्यावर काही पैसे शिल्लक राहिले तर ते सरकारला परत करावे लागतील. आणि या सगळ्या नियमांमध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा, जोपर्यंत काम पूर्ण झाल्याची खात्री पटत नाही, त्याची व्यवस्थित तपासणी होत नाही, तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत. हा एकच नियम या योजनेला पूर्णपणे पारदर्शक आणि यशस्वी बनवतो. चला तर, आता आपल्याला योजना आणि तिचे नियम दोन्ही कळले आहेत. पण समजा अधिक माहिती हवी असेल तर पुढे काय करायचं? आपल्या स्वतःच्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालाय हे जर जाणून घ्यायचं असेल तर सरकारचा एक अधिकृत शासन निर्णय किंवा GR असतो, तो पाहावा लागेल. ही सगळी माहिती सरकारी वेबसाईटवर सहज उपलब्ध असते. आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या स्वतःच्या गावात ही योजना सुरू झाली आहे का? यासाठी आपल्या ग्रामपंचायतीत किंवा जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे जाऊन नक्की चौकशी करा. काय सांगावं, आपल्या शेतीसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते.